नमस्कार. आज आपण बनवतो आहे खुसखुशीत असे खमंग असे समोसे. सर्वांच्याच आवडीची डिश आहे. चला तर मग रेसिपी पाहूया. यासाठी या ठिकाणी मी एक अर्धी वाटी चिंच भिजत घातलेली आहे. ही गरम पाण्यामध्ये भिजत घालायची. एक 10 ते 15 मिनिटं याला झाकून असंच ठेवायचं. यानंतर मैदा घेतलेला आहे. या ठिकाणी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. 1.5 कप मैदा चाळून घ्यायचा आहे. या 1.5 कप मैद्यामध्ये आपले साधारणतः 10 समोसे होतात. साईज केवढी करतो आपण त्याच्यावर डिपेंड आहे. मीडियम साईजचे 10 समोसे होण्यासाठी 1.5 कप मैदा पुरेसा होतो. या ठिकाणी चाळणीने चाळून मैदा घ्यायचा आहे. मैदा चाळल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडासा ओवा घालणार आहे. साधारणतः अर्धा चमचा ओवा घाला. तो हाताने असा थोडासा बारीक करून घालायचा आहे. यानंतर तूप, साजूक तूप या ठिकाणी 2 चमचे घातलेलं आहे. थोडंसं कमी घातलं तरी चालेल. खुसखुशीत असे हे खमंग असे समोसे होणार आहेत आपले. फर्स्ट ट्रायमध्येच माझे अतिशय छान समोसे झाले आहेत. अवश्य करून पहा. या पिठाला चोळून चोळून हे तूप लावून घ्यायचे आहे. अवश्य करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत आपले समोसे. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अवश्य सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. या ठिकाणी गोळा छान असा मळून घ्यायचा आहे. व्यवस्थित चुरून हा झाकून बाजूला ठेवायचा. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि धने घ्यायचे आहेत 1 चमचा. हे न भाजताच आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी बारीक पण नका करू, जराशी भरड ठेवा. अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर अद्रक आणि मिरचीची पण पेस्ट केलेली आहे. आपल्याला तिखट कसं पाहिजे त्याप्रमाणे मिरची कमी जास्त करा. कुकरला वाटाणे आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे. फ्रोझन वाटाणे पण वापरू शकता. ते डायरेक्ट फोडणीमध्ये घातले तरी चालतील. या ठिकाणी बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे. स्मॅशरच्या साहाय्याने मी या ठिकाणी स्मॅश केलेला आहे. हाताने कुस्करला तरीही चालतो. एका कढईमध्ये तेल घातलेले आहे. त्यावरती आपण बारीक केलेले सगळे मसाले खमंग असे परतून घ्यायचे आहेत. जरा वेळ परतू द्या. त्यानंतर अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे. बाकी मसाले घालायचे आहेत. धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडासा चाट मसाला आणि हळद परतून घ्यायचे आहे. खमंग असा वास येत आहे. अतिशय चविष्ट असे आपले समोसे बनणार आहेत. कढीपत्ता घालायचा असेल घाला, नसेल घालायचं तर स्किप करा. शिजवलेले वाटाणे 1 वाटी हे परतून घ्यायचे याच्यावरती आणि उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. पूर्ण टिप्स आणि ट्रिक्ससहित समोशाची रेसिपी शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे परफेक्ट असे फर्स्ट ट्रायमध्ये समोसे खुसखुशीत असे होतात. मैदा मळतेवेळी आपण तूप घातले आहे. त्यामुळे अतिशय छान चव होणार आहे या समोस्यांची. हे असं 5 ते 6 मिनिट असं परतून घ्या थोडा वेळ. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे वरून. कोथिंबीर घातल्यावर जास्त वेळ नका परतू. छान हिरवीगार कोथिंबीर त्याच्यामध्ये चविष्ट अशी लागते. तयार आहे या ठिकाणी आपली समोस्याची भाजी. ही थंड करायला एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे. जोपर्यंत भाजी होते तोपर्यंत आपली पारेसाठी जे पीठ मळून ठेवलं आहे ते छान भिजलेलं आहे. या ठिकाणी थंड करायला भाजी ठेवले. खूपच गरम गरम भरू नका. जरा वेळ थंड होऊ द्या आणि त्यानंतरच समोस्यामध्ये भरायला घ्या. अशा प्रकारे एका पसरट भांड्यात ठेवायचे आहे. यानंतर या ठिकाणी मी 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत. म्हणजे या 5 गोळ्यापासून आपल्याला 10 समोसे तयार करायचे आहेत. एका गोळीपासून 2 समोसे होतात. असे गोळे करून घ्या आणि पोळपाटावर लाटून घ्या. समोस्याचे पीठ हे पातळ करायचे नाही आणि जास्त घट्टही करायचे नाही. अशा प्रकारे करून घ्या जेणेकरून आपल्याला त्याला पीठ लावण्याची आवश्यकता नाही होणार. उभट असे लांबट असे लाटून घ्यायचे आहे. पूर्ण गोल पण नाही लाटायचे. लाटले तरी चालेल पण आकार देण्यासाठी उभट लाटले तरी त्याचा आकार व्यवस्थित देता येतो आपल्याला. या ठिकाणी मधोमध कुठे होतो ते पाहायचे आणि मधून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कट केलं तर आकार द्यायला सोपे पडते. आणि आकार कसा द्यायचा ते व्यवस्थित दाखवलेले आहे, बघून घ्या. या ठिकाणी एक अर्धी बाजू उचलायची, दोन्ही बाजू एकावर एक ठेवायच्यात, मध्ये पाणी लावून घ्या आणि अशा प्रकारे
फोल्ड करून घ्या, त्याचा कोन तयार करून घ्यायचा आहे. हा कोन झाल्यानंतर याला ज्या ठिकाणी आपण दोन्ही बाजू एकत्र लावतो त्या ठिकाणी असं चोपून घट्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तेलात सुटू नये. असा कोन हातावरती भरायला घ्यायचा. अंगठ्यावरती आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटावरती हा कोन पसरवायचा आहे. व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे हे कढाईच्या, नाहीतर सारण आपलं तेलामध्ये सुटू शकतं. अगदी जास्त पण याच्यामध्ये भाजी भरायची नाही. 2 ते 2.25 चमचे भाजी बसते. जास्त जर भरली तर समोसाचा आकार चेंज होतो, त्यामुळे 2 चमचे ते 2.25 चमचे भाजी याच्यामध्ये भरायची आहे. आणि या ठिकाणी समोरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचे आहे. जी बाजू आपण चिटकवणार आहे बरोबर मधोमध अशी एक घडी करून घ्या, जेणेकरून समोसाचा आकार व्यवस्थित येईल. समोरच्या बाजूला एक प्लेट द्यायची आणि अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे. नक्कीच बाहेरच्यापेक्षा खमंग आणि खुसखुशीत असा समोसा तयार होणार आहे. फक्त या टिप्स लक्षात ठेवा. व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व समोसे भरून घ्यायचे आहेत. या ठिकाणी हा तयार आहे आपला तळण्यासाठी. तळतेवेळी पण खूप काळजी घ्यायची आहे. तेल गरम करायचे नाही जास्त, अगदी कोमट तेलातच हे समोसे सोडायचे आहेत. या ठिकाणी दुसरा पण एक समोसा मी करून दाखवते. याप्रमाणे केला तर नक्कीच तुमचा समोसा परफेक्ट होणार आहे. अशा प्रकारे मध्ये थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून याचा कोन तयार करून घ्या. मधून व्यवस्थित दाबून घ्या, कडा व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या. हा कोन हातावरती असा बोटांवरती दोन्ही घ्यायचा आहे, अंगठ्याच्या आणि त्याच्या शेजारच्या बोटावर. यानंतर याच्यामध्ये आपण केलेली बटाट्याची भाजी भरून घ्यायची. 2 चमचे ते 2.25 चमचे भरा. जर तुम्ही पारी मोठी केली असेल, मोठा समोसा करायचा असेल तर त्याच्या अंदाजाने हे सारण, ही बटाट्याची भाजी कमी जास्त करा तुम्ही. हे पहा, पाणी लावून घेतलं. मध्ये अशी प्लेट करून घ्यायची आणि वरच्या बाजू एकमेकांना व्यवस्थित अशा चिटकवून घ्यायच्या. पाणी लावल्यामुळे घट्ट असे चिटकते, तेलामध्ये सुटत नाही. तूप थोडंसं कमी घाला. या ठिकाणी मी 2 चमचे ते 2.25 चमचे घातले होते, त्यामुळे नंतर असं वाटलं की थोडासा तेलामध्ये समोसा सुटतोय. एखादा किंवा दुसरा 1-2 समोसे सुटत होते, बाकीचे सगळे छान तळले गेले. थोडंसं तुपाचं प्रमाण कमी करा तुम्ही. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहेत आणि तेवढ्या वेळात एक बॅच आपली होते, तोपर्यंत दुसरे समोसे करून होतात. भरपूर असे तेल घालून गरम करायला ठेवलेले आहे. जास्त कडक तेल गरम करायचे नाही आपल्याला, अगदी कोमट तेलातच हे समोसे सोडायचे आहेत. हे 3 समोसे मी तळण्यासाठी इथं कोमट तेलामध्ये सोडलेले आहेत. एक 8 ते 10 मिनिट लागतात समोसे तळण्यासाठी. अशाच कोमट तेलावर तळून घ्यायचे आहेत. बिलकुल गॅस मिडियम करायचा नाही किंवा वाढवायचा नाही, थोडासा मंदच गॅस ठेवायचा आहे आणि खरपूस असे तांबूस रंगावर येईपर्यंत समोसे तळून घ्यायचे आहेत. हे 3 समोसे जोपर्यंत तळत आहेत तोपर्यंत बाकी समोसे मी करून घेतले. हे पहा, या प्रकारे सगळे समोसे तयार आहेत आपले. अशाच पद्धतीनं करून घ्या, म्हणजे समोसे परफेक्ट होतील. थोडासा एका बाजूने निघालेला आहे, तूप थोडंसं जास्त झालं असं वाटत आहे मला, त्यामुळे तुम्ही तूप 2 ते 2.5 चमचे घालण्याऐवजी 1.5 चमचा घातला तरी बस होईल. तयार आहेत आपले समोसे. बघा या ठिकाणी किती छान दिसत आहेत. दिसायलाही सुंदर आणि चवीला पण असेच स्वादिष्ट असे समोसे तयार आहेत आपले. या ठिकाणी बाकी पण समोसे मी अशा प्रकारे तळून घेते. तळतेवेळी काळजी घ्या, तेल गरम नको व्हायला. हे थोडंसं तेल पहिली बॅच काढल्यानंतर गरम होते, त्यानं या बॅचचे थोडेसे गरम तेलात सोडल्यामुळे जर असे त्याच्यावरती बबल्स आले, जर तेवढेही तुम्हाला नको असतील तर तेल थोडंसं कोमट होऊ द्या आणि नंतरच समोसे सोडा. पण हे पण छान खरपूस आणि छान झाले होते, पण थोडेसे याच्यावरती बबल्स आले. फक्त तेल कोमट राहू द्या. चिंचेची चटणी करून घेऊया. झटपट अशी चिंचेची चटणी. चिंच भिजत घातल्यानंतर ती अशी चोळून गाळून घ्यायची आहे. हे चिंचेचे पाणी गाळून घ्यायचे. याच्यामध्ये जर घाण असेल तर गाळणीत राहते.
दुकानातली चिंच बऱ्याचदा खराब असते, त्यामुळे व्यवस्थित अशी गाळून घ्या. जास्त पण हाताने कुस्करू नका. हे पहा किती व्यवस्थित समोसे तळलेले आहेत. थोडंसं तेल कडक असल्यामुळं याला बबल्स आले आहेत वरती. पहिल्या बॅचचे जसे समोसे तळले आहेत ते पहा. मंद गॅसवरती समोसे तळा नेहमी, परफेक्ट होणार. या ठिकाणी चटणीमध्ये साखर घालून उकळवलं आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर घातलेली. मोहरीचा तडका थोडासा देते. झटपट अशी ही चिंचेची चटणी समोस्यासोबत तयार आहे. तिखट चटणी आवडत असेल तर तुम्ही तिखट चटणी देखील बनवू शकता. मी या ठिकाणी चिंचेची चटणी आणि तळलेली मिरची यासोबत समोसे सर्व केलेले आहेत. खमंग खुसखुशीत असे समोसे आपले तयार आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त अशी चविष्ट अशी डिश तयार आहे आपली. वेदांत टेस्ट करत होता. खूप छान झाले आई असं म्हणत होता. चला तर मग नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. धन्यवाद.